विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, नॅशनल टेस्ट एजन्सी म्हणजे NTA, ज्याद्वारे नीट दरवर्षी मेडिकल एज्युकेशनसाठी ॲडमिशन घेण्यासाठी नीट UG ज्याला आपण म्हणतो ते नीट आपण देत असतो. त्यासाठी NTA कडून अगोदर एक नोटीस जाहीर करण्यात आला होता. त्यामध्ये त्यांनी आधार अपडेट माहिती अपडेट करण्यासाठी सांगितली होती. आधार कार्डमधली जसं नाव, डेट ऑफ बर्थ आणि आपलं ॲड्रेस वगैरे आणि फोटो हे आपल्याला अपडेट करायला सांगितलं होतं. त्यानंतर आता NTAने आज 16 जानेवारी 2025ला नॅशनल टेस्ट एजन्सीकडून एक नवीन दुसरा नोटीस जाहीर करण्यात आलेला आहे. त्यामध्ये त्यांचा सब्जेक्ट आहे कंडक्ट नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट म्हणजे नीट UG 2025 रिगार्डिंग 2025 रिगार्डिंग त्यांनी नोटीस काढलेली आहे. यामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे की शॉर्टमध्ये आपण घेता व्हिडिओ, तर तुम्ही एक वाचू शकता. हे सुद्धा आपल्या महाराष्ट्र एज्युकेशन व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनल त्याचबरोबर इंस्टाग्रामवर सुद्धा आपल्याला मिळणार आहे. तर त्याची जे आपल्या स्क्रीनवर जो नंबर दिसत त्या स्क्रीनवर तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे नीट UG 2025 म्हणून. तर तुम्हाला डायरेक्टली व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन केलं जाणार आणि इथून पुढे सर्व मेडिकल रिलेटेड इन्फॉर्मेशन दिल्या जाणार. तर पुढं बघू आपण नोटीसमध्ये काय म्हटलेलं आहे की त्यांनी जे 2019पासून जो नॅशनल मेडिकल कमिशन ॲक्ट आहे त्यापासून NTA कडून नीट UG एक्झाम घेण्यात येत आहेत इंडियामध्ये. त्याचबरोबर 2020 म्हणजे जो ॲक्ट आणला त्यांनी इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिन जे आहे त्यामध्ये ॲड केले गेले जे सब्जेक्ट आहे इंडियन मेडिसिनचे जे BMS, BUMS, BSMS आणि जे BHMS हे सब्जेक्ट यांनी इन्क्लूड केले होते. यावर्षी नवीन अपडेट आहे ज्यामध्ये मिलिटरी नर्सिंग सर्व्हिस या मिलिटरी नर्सिंग सर्व्हिसमध्ये फक्त गर्ल्स ॲडमिशन घेऊ शकतात. तर यामध्ये मिलिटरी नर्सिंग सर्व्हिस याद्वारे BSc नर्सिंग कोर्स जो 4 वर्षाचा कोर्स असतो. BSc नर्सिंग कोर्स हा महाराष्ट्रामध्ये आपल्याला पुण्या ठिकाणी एक आर्म फोर्स कॉलेज आहे आणि एक मुंबईला कॉलेज आहे. याचबरोबर आपल्याला जो या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आणि मिलिटरी नर्सिंग फोर्सला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यासाठी यावर्षी नीट हे कंपल्सरी असणार आहे. नीटच्या शॉर्टलायझिंग सिलेक्शन लिस्टद्वारेच आपला तिथे आर्मीमध्ये नर्सिंगला नंबर लागला. तर यावर्षी नवीन अपडेट त्यांनी हेच दिलेलं आहे आपल्याला की BSc नर्सिंग मिलिटरी नर्सिंग सर्व्हिसमध्ये जो BSc नर्सिंग कोर्स आहे कोर्सला ॲडमिशन घेण्यासाठी नीट कंपल्सरी केले आहे. यावर्षी अगोदर फक्त CET किंवा 12च्या बेसिकवर ॲडमिशन होत होतं, परंतु यासाठी नीट यांनी कंपल्सरी केलेली आहे आपल्याला. आणि त्याचबरोबर फर्स्ट सांगितलं आपल्याला की BSc नर्सिंग मिलिटरी नर्सिंग फोर्ससाठी आपल्याला नीट कंपल्सरी आहे. आणि दुसरा सब्जेक्ट त्यांनी सांगितलेला आहे की यावर्षीसुद्धा आपल्याला अगोदर सांगण्यात येत होतं की ऑनलाईन प्रकारे काही होणार, अशा प्रकारे एक्झाम होणार नीटची, परंतु असं काही नाही. तर NTA कडून ऑफिशियल नोटीस जारी करण्यात आलेलं आहे. यामध्ये सांगितलं गेलेलं आहे की जे नीटची एक्झाम आहे नीट UG 2025 शॅल बी कंडक्टेड इन पेन अँड पेन्सिल मोड म्हणजेच OMR सीट जे 2019पासून घेण्यात येतं NTA कडून. त्याच बरोबर पेनसुद्धा तेच प्रोव्हाइड करतात आणि पेपर पण त्यांचेच असतात. ते पेन पेपर मोड म्हणजे OMR बेस आणि सिंगल डे सिंगल शिफ्ट एकाच दिवशी एकाच शिफ्टमध्ये पेपर होणार आहे. त्यामुळे याच्यात नॉर्मलायझेशन मेथड राहणार नाही जे बाकी पेपरमध्ये यूज केले जाते. तर एकाच दिवसात एकाच शिफ्टमध्ये आणि पेपर आणि पेन मोडवर हे एक्झाम होणार आहे. त्याच काही त्यांनी नीट UGसाठी जर काही प्रॉब्लेम असला तर ईमेल ID आणि आपल्याला त्यांचा नंबरसुद्धा दिलेला आहे. त्याचबरोबर खाली त्यांचे अधिक माहितीसाठी रेग्युलर अपडेटसाठी वेबसाईटसुद्धा दिलेली आहे. याचबरोबर हीच माहिती आपल्याला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम इंस्टाग्रामवर मिळणार आहे. तरी आपल्याला तिथे कनेक्ट होण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर दिसलेल्या व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट करायचं आहे जी नीट UG 2025 म्हणून. धन्यवाद.